अजितदादांना जर श्रद्धांजली द्यायची असेल तर सुनेत्राताईंना या देशातील आमदारांपैकी भरघोस मतांनी निवडून देण्याची मी विनंती करत आहे. परंतु तो उत्साह दादांमध्ये होता तो आज आमच्यामध्ये आज नाही. आम्हाला त्याची तयारी करायला काही वेळ लागेल, जसं वहिनींना सुद्धा काही वेळ द्यावा लागणार आहे, त्याशिवाय ते होणार नाही. परंतु आज दादाची उणीव ही कायमस्वरूपी आम्हाला भासत राहील. नमस्कार, मी अमोल तोरणे, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. ज्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरू आहे त्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाचा दिवस आहे. आता काही वेळापूर्वीच राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पोटनिवडणुकीतील उमेदवार सुनेत्रा पवार यांनी त्यांचे पुत्र खासदार पार्थ पवार, दुसरे चिरंजीव जय पवार, त्याचबरोबर श्रीनिवास पवार, शर्मिला पवार यांनी युगेंद्र पवार यांनी या ठिकाणी सहकुटुंब येऊन मतदानाचा हक्क या काटेवाडीतील मतदान केंद्रामध्ये बजावला. काटेवाडी हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे गाव आहे. नेहमी पहिल्यांदाच असं झालं, आज काटेवाडीचे ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी आहेत की खरंच स्वप्नातही वाटली नव्हती अशी ही पोटनिवडणूक बारामतीची अचानक लागली. अजितदादांचं जाणं या काटेवाडीच्या ग्रामस्थांच्या मनामध्ये, चेहऱ्यावरती त्यांच्या दिसून येते. कारण मतदारांमध्ये तसं बघायला गेलं तर मतदारांमध्ये कुठलाही उत्साह नाही. उत्साह या अर्थाने की ज्या काटेवाडीचा आणि ह्या बारामती तालुक्याचा ज्या नेत्याने खऱ्या अर्थानं कायापालट करून ह्या बारामती तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला. काटेवाडी हे गाव तसं बघायला गेलं तर एकदम खेडेगाव आहे. ग्रामीण भागातलं हे गाव असलेलं काटेवाडी खऱ्या अर्थानं राज्याच्या नकाशावरती प्रकाश झोतात आणण्याचं काम अजितदादांच्या दूरदृष्टीमुळे झालं. या ठिकाणी आपण जर बघितलं, विद्यमान ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं या गावाचा कायापालट करण्यासाठी अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करून हे निर्मल ग्राम गाव केलं. आणि आपण बघतोय ह्या गावामध्ये पूर्ण बघितलं तर हिरवाई आहे, हिरवेगार झाडं आहेत, या ठिकाणी स्वच्छता प्रचंड आहे. या शाळेचा कायापालट दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली झाला. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र जर बघितलं तर तिथल्या सुविधा बघितलं तर जिल्ह्याच्या लेवलला ज्या पद्धतीनं सुविधा असतात आणि एक आदर्श मॉडेल कसं गाव असतं ते आदर्श मॉडेल बनवण्याचं काम त्यांनी केलेलं. आता आपण काही ग्रामस्थ आहेत, काय सांगाल तुम्ही, काय भावना आहेत तुमच्या? आज काटेवाडीची पोटनिवडणूक होते तर काय भावना काय आहेत आपल्या, काय सांगाल? स्वच्छ सुंदर हरित काटेवाडी ही सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून झाली. दादांचे सुनेत्रा वहिनींनी जे काम जे केलं त्यांना बघून दादांनी बराचसा अधिकार सुनेत्रा वहिनीला दिला. टेक्स्टाईलच्या ते अध्यक्ष झाल्या, त्यांच्याकडे काय MIDCची बरेचशी कामं सोपवली. आणि ह्या सुनेत्रा वहिनी ह्या काटेवाडी एकदम खेडं गाव होतं, पण ती सुशिक्षित आणि सुंदर असं गाव त्यांनी बनवलं. आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सुद्धा हे मुद्दा मांडला की हे महाराष्ट्राच्या लाडक्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनाच राज्यकारभार स्वीकारणं योग्य आहे, ही कुणाचंही बाकीच्याचं काम नाही. काय भावना आहेत तुमच्या? ही सुनेत्रा वहिनी राज्यकारभार चांगला स्वीकारणार आहेत, हीच आमचं म्हणणं आहे. दादा गेले तर सगळ्याला दुःख आहे, अत्यंत दुःख झालेलं आहे. एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, पण ते दुःखाचा डोंगर मागं सारून सुनेत्रा वहिनींनी ही राज्यकारभार स्वीकारला आणि ते इथून पुढे स्वीकारतील असं मी अपेक्षा करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. तुम्ही काय सांगाल, काय भावना आहेत? खरं तर आजची विधानसभा पोटनिवडणूक जी लागली आहे ना, ती खरं लागायलाच नको होती. परंतु नियतीने घाला घातला आणि आमचा जीवाभावाचा, आमच्या सगळ्यांच्या हृदयातला माणूस, कामाचा माणूस हिरावून नेला. आणि वास्तविकरित्या आम्ही त्यांना कधीच विसरू शकत नाही. महाराष्ट्रातील जनता, बारामतीतली जनता त्यांना कधीच विसरू शकत नाहीत. कारण त्यांनी केलेली विकास कामं त्याच्याकडे पाहिले की दादा समोर दिसतात. आणि गावाबद्दल बोलायचं झालं तर वहिनी साहेबांनी गेली 20 वर्ष अहोरात्र प्रयत्न करून निर्मल ग्राम असेल, इको व्हिलेज असेल, पर्यावरण असेल, तंटामुक्ती, महात्मा गांधी तंटामुक्ती, या सगळे पारितोषिके मिळवली आणि स्वतः इथं थांबून ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. त्यांना अनुभव आहेत, सर्व काही आहे, पण आज सर्व असून शून्य आहे. हे करणारे, हे चालणारे, करणारेत वहिनी साहेब, त्याबद्दल काही शंकाच नाही. परंतु तो उत्साह दादांमध्ये होता तो आज आमच्यामध्ये आज नाही. आम्हाला त्याची तयारी करायला काही वेळ लागेल, जसं वहिनींना सुद्धा काही वेळ द्यावा लागणार आहे, त्याशिवाय ते होणार नाही. परंतु आज दादाची उणीव ही कायमस्वरूपी आम्हाला भासत राहील. तुम्ही काय सांगाल? आज या ठिकाणी 201 बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या ठिकाणी मी सर्वांना बारामतीकरांना आवाहन करतो की अजितदादांना जर श्रद्धांजली द्यायची असेल तर सुनेत्राताईंना
या देशातील आमदारांपैकी भरघोस मतांनी निवडून देण्याची मी विनंती करत आहे. काय सांगाल तुम्ही? आदरणीय काटेवाडी गावामधनं आणि या बारामती तालुक्यातनं जे काही दादांनी विकास केला असला, भरपूर विकासामुळं आज वहिनी साहेबांना ह्या ठिकाणी अतिशय मतदान ह्या काटेवाडी गावामधनं 6200 मतदान आहे. तर आमची अपेक्षा आहे काटेवाडीकरांची 6000 मतदान वहिनीला 95, 90, 100% मतदान झालं पाहिजे आमच्या काटेवाडीचं. हीच आमची भावना आहे आणि अतिशय बारामती तालुक्यातनं त्यांना तालुका अतिशय निवडून देणार आहे मोठ्या प्रमाणात. साधारणतः किती मताधिक्याने सुमित्रा ताई निवडून येतील? नक्कीच आमचा एक अंदाज आहे बरं का की जे बूथ कमिटीचे आणि बारामती तालुक्यात जे काम चालू आहे युवकांचे ते अतिशय चांगलं काम चालू आहे आणि आम्हाला एक अपेक्षा की 2,70,000 ते 80,000च्या आसपास आमचं टार्गेट आहे आणि ते 100% पूर्ण होणार आहे. फक्त आम्हाला एकच काम करायचं आहे की हे विरोधक इथं कोणीच नाही, फक्त आपलंच मतदान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्या टक्केवारी आम्हाला एक 65 ते 70% मतदारसंघाची सरासरी जर आम्हाला भेटली तर नक्कीच आम्ही ही टप्पा पार करू शकतो. आणि ही निवडणूक लोकांनीच हातात घेतलेली आहे आणि लोक स्वतःहून बाहेर पडलेले आहेत. कारण शेवटी दादांनी आज 35-40 वर्षे बारामती तालुक्यासाठी एवढं वैभव प्राप्त केलंय, त्याची एक परतफेड म्हणून आम्हाला हे लोकांनाच लक्षात आलं की. आणि महत्वाचं काय तर दादा गेल्यानंतर लोकांना एक प्रश्न पडला होता की आता होणार कसं आपलं जनतेचं किंवा काय महाराष्ट्राच्या बी. परंतु ज्या पद्धतीने वहिनींनी बी ही सगळी धुरा हातात सांभाळली आणि पुढं ही गाडा हातात चालवलाय ते अतिशय योग्य पद्धतीने चालू आहे. आणि वहिनींना अनुभव जुना आहे. एन्व्हायरमेंट फोरम असेल, काटेवाडीची या गावची स्वतः हातात झाडू घेऊन खराटा घेऊन स्वतः इथं स्वच्छतेला सुरुवात केली आहे. वहिनींना मूळ गावचं त्यांचा पहिला बी तिकडचा राजकीय अनुभव आहे. त्याच्यामुळं बऱ्यापैकी ह्या गोष्टी सगळ्या एक नंबरने होणार आहेत आणि 100% वहिनी महाराष्ट्रात नाही तर देशात रेकॉर्ड ब्रेक होणार ह्यात काय आम्हाला शंका नाही. त्या पद्धतीने काम चालू आहे. काय सांगाल? काय चांगलं मतदान होईल. अगदी उन्हाळ्याचे दिवस असले तरी उत्स्फूर्त जनता सर्व बारामती तालुक्यातली मतदान स्वतःहून करणार आहे आणि वहिनी चांगल्या मतांनी निवडून येतील.